मुंबईतील मुसळधार पावसामुळे विक्रोळी परिसर पूर्णपणे जलमय झालेला आहे। अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शाळा, महाविद्यालय आणि विक्रोळी पोलीस ठाण्याच्या परिसरातही पाणी शिरले। नागरिकांचे हाल होत असतानाच याच निषेधार्थ समाजसेवक डॉक्टर योगेश भालेराव यांनी टायरच्या ट्यूबवर पाण्यातून पोहत पालिकेच्या कारभाराविरोधात अनोखे आंदोलन केले। प्रशासनाने तातडीने जल निस्सारणाची समस्या सोडवावी अशी मागणीही त्यांनी केली। महानगरपालिकेचा धिक्कार असो, महानगरपालिकेने कोणत्या चांगल्या दर्जाची कामं केली आहे आज जनतेला दिसतच आहे। महानगरपालिकेचा निषेध 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 आश्वासनं दिली आहे। याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे साचलेलं पाणी, हे गटरावरचं जे पाणी आहे की ज्या प्रकारे रस्त्यावरती येते, लोकांच्या घरामध्ये येते, गेले साथीचे आजार वाढणार आहे। महानगरपालिकेने किती आश्वासने दिली आहे हे जनतेने जरा बघावं। आणि कशा प्रकारची नाले साफसफाई झालेली आहे। पावसाळ्याच्या आधी म्हणत होते ना की आम्ही नाले साफसफाई केली आहे, बघा कशा प्रकारची नाले साफसफाई आज हे पाण्यामध्ये जीव टाकून आंदोलन करीत आहे। महानगरपालिकेने वेळेवर जागा व्हावं आणि मुंबईमध्ये सर्व नाले साफसफाई हे व्यवस्थित करावे, अन्यथा हे आंदोलन तीव्र पद्धतीचं केलं जाईल असं या ठिकाणी मी गवाही देतो। दरवर्षी पावसाळ्यात विक्रोळीतील पाणी तुंबण्याचा प्रश्न ऐरणीवर येत असतानाही तो कायम असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। आता या अनोख्या आंदोलनानंतर तरी पालिका प्रशासन तातडीने उपाययोजना करते का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।